एमडीएम म्हणजे पेशंट गंभीर आहे म्हणून हाय एमडीएम द्यायचा असं नसतं, तर त्याच्यासाठी तुम्हाला टेबल ए, टेबल बी, टेबल सी हे तिन्ही टेबल इव्हॅल्युएट करावे लागतात आणि ह्या 3 टेबलपैकी कुठेतरी 2 टेबल हाय एमडीएम साठी मीट झाले पाहिजेत. त्या कंडिशनला आपण हाय एमडीएम कोड करतो. तर हाय एमडीएम कसं कोड करायचं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी रोशनी आणि तुम्ही बघत आहात कोडिंग विथ रोशनी. तर चला आपण स्टार्ट करूया हाय एमडीएम सोबत. या आधील व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड, लो आणि मॉडरेट एमडीएम एक्सप्लेन केलाय. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ईच अँड एव्हरी वर्डचं मीनिंग सांगितलं आहे. आज आपण हाय एमडीएम बघणार आहोत. त्याच्यात टेबल ए, टेबल बी, टेबल सी हे पण तुम्हाला माहिती आहे. टेबल ए म्हणजे कोपा पॉइंट, टेबल बी म्हणजे डाटा पॉइंट आणि टेबल सी म्हणजे रिस्क ऑफ मॅनेजमेंट. आता टेबल ए मध्ये ह्याच्यात काय येतं तर वन ऑर मोर क्रोनिक इलनेस विथ सिव्हिअर एक्झर्सर्बेशन, प्रोग्रेशन और साइड इफेक्ट ऑफ ट्रीटमेंट. आता एक्झर्सर्बेशन, प्रोग्रेशन, साइड इफेक्ट हे सगळे टर्म आपण आधीच बघितले आहेत. आता इथे हाय एमडीएम मध्ये काय होतं तर सिव्हिअर एक्झर्सर्बेशन होतं. एक्झर्सर्बेशन म्हणजे काय, अचानक झालेला बिघाड. तो कसा होतो, सिव्हिअर म्हणजे गंभीर बिघाड होते त्याच्या काहीतरी कंडिशन मध्ये. आणि ती कंडिशन कशी असते, क्रोनिक आहे. पेशंटला आधीपासूनच ती कंडिशन आहे पण ती काय होतीये, सिव्हिअर एक्झर्सर्बेट होते. जर फक्त एक्झर्सर्बेट होत असेल तर आपण मॉडरेट एमडीएम कन्सिडर करतो, पण इथं काय वर्ड येतोय, सिव्हिअर. सिव्हिअर एक्झर्सर्बेट जर वर्ड आला तर आपण हाय एमडीएम साठी जाणार कॅटेगरी 1 ला. आता सेकंड हे एक आहे किंवा और काय सांगितलंय, वन अॅक्यूट और क्रोनिक इलनेस, इंजुरी दॅट पोजेस अ थ्रेट टू लाईफ और बॉडीली फंक्शन. आता इंजुरी दॅट पोजेस अ थ्रेट टू लाईफ और बॉडीली फंक्शन ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा पेशंटचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्याच्या डोक्याला मार लागले. ह्या कंडिशन मध्ये पेशंटला ऍडमिट केलंय, पेशंटचं सिव्हिअर ब्लिडिंग पण झालं होतं. पेशंट आता सध्या काय बेशुद्ध आहे. आता ह्या कंडिशन मध्ये एकतर पेशंट कोमामध्ये जाण्याचे चान्सेस आहे, त्याच्या ब्रेनला सिव्हिअर इंजुरी होण्याचे चान्सेस आहे किंवा पेशंटचा जीव सुद्धा जाण्याचे धोका असतात. तर अशा इंजुरीजला आपण ह्या पॉइंट मध्ये कन्सिडर करणार. आणि क्रोनिक इलनेस मध्ये काय असतं तर तुम्ही गुगल जर केलं तर तुम्हाला भरपूर सारे ह्याचे एक्झाम्पल भेटतील. एक्झाम्पल द्यायचं झालं तर सेप्सिस, स्ट्रोक, हार्ट अटॅक असे भरपूर एक्झाम्पल आहेत ज्याच्यामुळे पेशंटच्या जीवाला धोका असतो किंवा त्याच्या बॉडी पार्टला सिव्हिअर डॅमेज होण्याचे चान्सेस असतात किंवा त्याचं फंक्शन बंद होण्याचे चान्सेस असतात. त्या पॉइंटला आपण ह्या पॉइंट मध्ये कन्सिडर करणार. आता टेबल ए म्हणजे कोपा कन्सिडर करण्यासाठी एकतर तुमचा हा पॉइंट मीट झाला पाहिजे किंवा और हा पॉइंट मीट झाला पाहिजे. ह्या दोघांपैकी एक जरी पॉइंट मीट झाला तर आपण हाय एमडीएम साठी कोपा ए कन्सिडर करणार. आता आपण बघूया टेबल बी म्हणजे डाटा पॉइंट म्हणजे काय फॉर हाय एमडीएम. आता हाय एमडीएम साठी टेबल बी मध्ये 3 कॅटेगरी आहेत, कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3. आपण ह्या तिन्ही कॅटेगरी ऍज इट इज मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे जो आहे मॉडरेट एमडीएम. जर तुम्हाला ह्या सगळ्या कॅटेगरीवर एक्सप्लेन पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. आता तुम्ही म्हणसाल की टेबल बी मॉडरेट आणि हाय साठी सेम आहे का, तर नाही, ह्याच्यामध्ये एक चेंज आहे. तो काय तर मॉडरेट साठी 3 आउट ऑफ 1 पाहिजे असतो टेबल बी मीट होण्यासाठी आणि हाय मध्ये 3 आउट ऑफ 2 कॅटेगरी, ह्या 3 आउट ऑफ कुठल्या तरी 2 कॅटेगरी मीट झाल्या पाहिजेत टेबल बी क्वालिफाय होण्यासाठी. फक्त एवढाच डिफरन्स आहे मॉडरेटचा टेबल बी आणि हाय एमडीएमचा टेबल बी मध्ये. आता आपण हाय एमडीएम साठी टेबल सी म्हणजे रिस्क ऑफ मॅनेजमेंट बघूया. तर हाय रिस्क ऑफ मॉर्बिडिटी फ्रॉम ऍडिशनल टेस्टिंग और ट्रीटमेंट ह्यांचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण 1 बाय 1 बघूया. आता फर्स्ट एक्झाम्पल काय आहे तर ड्रग थेरपी रिक्वायरिंग इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग फॉर टॉक्सिसिटी. फॉर एक्झाम्पल प्रोव्हायडर काय करतो, पेशंटला काही ड्रग प्रिस्क्राईब करतो. ड्रगचे एक्झाम्पल द्यायचं झालं तर वॅन्कोमायसिन, IV इन्सुलिन इन्फ्युजन, हेपॅरिन इन्फ्युजन किंवा किमोथेरपी. आता हे जे ड्रग आहेत त्या ड्रगला कंटिन्यू फ्रिक्वेंटली लॅबोरेटरी मॉनिटरिंग लागते. तर ह्या कंडिशनला आपण ह्या एक्झाम्पल सोबत रिलेट करू शकतो. ड्रग थेरपी रिक्वायरिंग इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग फॉर टॉक्सिसिटी. तर फर्स्ट पॉइंट आपण बघितला. आता नेक्स्ट पॉइंट काय आहे तर डिसिजन रिगार्डिंग इलेटिव्ह मेजर सर्जरी विथ आयडेंटिफाय पेशंट और प्रोसिजर रिस्क फॅक्टर. हा वाला जो पॉइंट आहे आपण लास्ट मॉडरेट एमडीएम मध्ये एकदम चांगला एक्सप्लेन केलाय, तुम्ही तिथे जाऊन रेफर करू शकता. आता ह्याचा एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे पेशंटला डायबिटीज पण आहे आणि हार्ट फेल्युअर पण आहे.
तर पेशंटला हार्ट फेल्युअर रिपेअर करायचं का नाही करायचं त्याचा डिसिजन त्याने घेतला, त्या कंडिशनमध्ये आपण हा पॉईंट कन्सिडर करणार. आता इलेक्टिव्ह म्हणजे काय तर प्लॅन, इलेक्टिव्ह मेजर सर्जरी म्हणजे काय प्लॅन सर्जरी. तर ह्याच्यामध्ये आपण प्लॅनच केलं, त्याला डायबिटीज होता, हार्ट फेल्युअर होता. आता हा पेशंटचा डिसिजन होता की बाबा त्याला डायबिटीज पण आहे आणि हार्ट फेल्युअर पण आहे. मग आता त्या हार्ट फेल्युअरसाठी त्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे का नाही, त्याला सर्जरी करायची आहे का नाही. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे डायबिटीजमध्ये सर्जरी किंवा कुठलं पण ऑपरेशन करणं हे हाय रिस्कच असतं. तर अशा कंडिशनला आपण ह्या एक्झाम्पल सोबत रिलेट करू शकतो. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे, डिसिजन रिगार्डिंग इमर्जन्सी मेजर सर्जरी. आता इलेक्टिव्ह म्हणजे काय प्लॅन आणि इमर्जन्सी म्हणजे काय अनप्लॅन. आता इथे मेजर सर्जरी आपण प्लॅन करून करतोय आणि ह्या कंडिशन मध्ये आपण सर्जरी कशी करतोय, इमर्जन्सी मध्ये करतोय म्हणजे अनप्लॅन करतोय. फॉर एक्झाम्पल पेशंटला हार्ट अटॅक आलता आणि पेशंटला एकदम ईडी मध्ये ऍडमिट केले इमर्जन्सी सर्जरीसाठी, तर त्या पॉइंटला आपण ह्या पॉइंट सोबत रिलेट करू शकतो. आता नेक्स्ट पॉइंट आहे डिसिजन रिगार्डिंग हॉस्पिटलायझेशन. आता सरळ सरळ वाचून पण समजते आपल्याला की प्रोव्हायडरने पेशंटला ऍडमिट करायचा डिसिजन घेतलाय. ही कंडिशन आपण ह्या पॉइंट सोबत रिलेट करू शकतो की पेशंट अशी काहीतरी कंडिशन घेऊन आलंय त्याच्यामुळे प्रोव्हायडरला डिसिजन घ्यावा लागला किंवा पेशंटला ऍडमिट करावं लागेल, तेव्हा आपण हा पॉइंट कन्सिडर करणार. आता नेक्स्ट पॉइंट डिसिजन नॉट टू रिसक्सिटेट ऑर टू de-escalate care because of poor prognosis. आता हा पॉइंट एक्सप्लेन करण्यासाठी मला हा एक पॉइंट 3 पार्टमध्ये डिवाइड करावा लागणार आहे, तेव्हा तुम्हाला हे चांगल्या प्रकारे अंडरस्टँड होईल. तर फर्स्ट हा जो आहे डिसिजन नॉट टू रिसक्सिटेट, ह्यालाच DNR बोलतात. नेक्स्ट de-escalate केअर म्हणजे काय आणि पुअर प्रोग्नोसिस म्हणजे काय हे आपण 1 बाय 1 एक्सप्लेन करून घेऊया. फर्स्ट आता DNR म्हणजे काय तर पेशंटचं हृदय बंद पडणं, श्वास बंद पडणं, त्या कंडिशनमध्ये प्रोव्हायडर शॉक किंवा CPR देतो, त्याला आपण बोलतो DNR. आता डिसिजन नॉट टू रिसक्सिनेट म्हणजे DNR समजून घेण्याच्या आधी तुम्हाला रिसक्सिनेट म्हणजे काय हे माहिती पाहिजे. आता रिसक्सिनेट म्हणजे काय तर पेशंटचं हृदय बंद पडलं, श्वास बंद पडलं, तर ह्या कंडिशनमध्ये डॉक्टर्स काय करतात, त्याला CPR देतात किंवा शॉक देतात त्याचा जीव वाचवण्यासाठी. आता डिसिजन नॉट टू रिसक्सिनेट DNR म्हणजे काय तर डॉक्टर पेशंटच्या नातेवाईकांसोबत चर्चा करतो की अशी वेळ आली, पेशंटचा श्वास बंद पडला, हृदय बंद पडला, तर त्याला शॉक किंवा CPR द्यायचं की नाही. तर त्यावेळेस ते डिसिजन घेतात की नाही, त्यावेळेस आपण कन्सिडर करणार डिसिजन नॉट टू रिसक्सिनेट म्हणजेच DNR. आता नेक्स्ट पॉइंट de-escalate केअर. आता हे पॉइंट समजून घेण्यासाठी आधी आपण एस्केलेशन म्हणजे काय आणि डिएस्केलेशन म्हणजे काय हे समजून घेऊयात. आता एस्केलेशन म्हणजे काय तर पेशंटची कंडिशन बिघडल्यामुळे त्याच्या ट्रीटमेंटची पातळी वाढवणे. फॉर एक्झाम्पल पेशंट आधी जनरल वॉर्डमध्ये होता, नंतर त्याला ICU मध्ये नेण्यात आलं. पेशंट ऑक्सिजनवरती होता, नंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पेशंट आधी ओरल अँटीबायोटिकवरती होता, नंतर त्याला IV अँटीबायोटिक चालू केली. आता फॉर एक्झाम्पल पेशंटला निमोनिया होता, प्रोव्हायडरने त्याला हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डमध्ये ॲडमिट केलं, पण पेशंटच्या ऑक्सिजनची सॅच्युरेशन लेवल 82% झाल्यामुळे डॉक्टरने परत त्याला ICU मध्ये आणि व्हेंटिलेटरमध्ये ठेवण्याचा डिसिजन घेतला. तर ह्याला आपण ह्या पॉईंटमध्ये कन्सिडर करणार की त्याची कंडिशन काय झाली, एस्केलेट झाली, त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट पण वाढवण्यात आली. आता डिएस्केलेशन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे काय तर ऑपोजिट ऑफ एस्केलेशन ट्रीटमेंट. ह्यामध्ये काय असतं, पेशंट ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंटवरती असतो ऑलरेडी, पण ती ट्रीटमेंट बंद करून त्याच्या कम्फर्ट झोनवरती येऊन त्याला ट्रीटमेंट देतात. तर फॉर एक्झाम्पल पेशंट एंड स्टेज हार्ट फेल्युअरवरती आहे आणि पेशंटने त्याच्या नातेवाईकाची चर्चा वगैरे केली, पेशंटची सतत तब्येत खराब होत आहे. आता काय करायचं तर पेशंट आणि नातेवाईक दोघं मिळून डिसिजन घेतात की त्याला डिएस्केलेशनवरती आणायचं, म्हणजे त्याला व्हेंटिलेटरवरून ICUवरून डायरेक्टली नॉर्मल हॉस्पिटल केअरवरती आणायचं. ह्याला आपण बोलणार डिएस्केलेशन ऑफ केअर. कारण की ट्रीटमेंट वगैरे देऊन पण काहीच होणार नाही, पेशंटची प्रकृती बिघडतच आहे. म्हणजे सगळ्या ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट स्टॉप करून त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये ट्रीटमेंट द्यायचं ट्राय करतात. आता पुअर प्रोग्नोसिस म्हणजे काय तर पेशंटच्या कंडिशनमध्ये सतत बिघाड होत आहे, त्याला कितीही ट्रीटमेंट वगैरे दिले तरी त्याच्या कंडिशनमध्ये काही सुधार होत नाहीये.
तर ह्या कंडिशनला आपण पुअर प्रोग्नोसिस असं कन्सिडर करणार. आता पेशंट पुअर प्रोग्नोसिस असल्यानंतर प्रोव्हायडर काय, डॉक्टर किंवा नातेवाईक मिळून कुठले 2 डिसिजन घेणार, एक तर DNR करण्याचा डिसिजन घेणार किंवा डिएक्सक्लेट केअर करण्याचा डिसिजन घेणार. आता लास्टचा पॉइंट लक्षात ठेवण्यासाठी ह्या 3 गोष्टी समजणं महत्त्वाचं आहे. एस्कलेशन म्हणजे काय, तर ट्रीटमेंट वाढवणे. डिएस्कलेशन म्हणजे काय, ट्रीटमेंट कमी करणे. आणि DNR म्हणजे काय, CPR, शॉक और रिसक्सिटेशन देण्याचा डिसिजन न घेणे. ह्या सगळ्या पॉईंट जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर हा पॉईंट तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. तर आज आपण पूर्ण MDM टेबल कव्हर केला आहे. स्ट्रेट फॉरवर्ड, लो, मॉडरेट, हाय मॉडरेट टेबल तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेलच, पण स्ट्रेट फॉरवर्ड, लो, मॉडरेटसाठी तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ रेफर करू शकता. आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे तो टॉपिक तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.